रसिक हो नमस्कार. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे. महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया, त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात. महाभारतातील या स्त्रियांची, त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपणा सर्वांना व्हावी, यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न. अष्टावक्र आणि दिग्देवी. वदान्य नावाच्या तपस्व्याला सुप्रभा नावाची कन्या होती. तिचे सौंदर्य अनुपमेय होते. सद्गुण, शील व वर्तन या दृष्टीनेही ती उत्कृष्ट होती. तिला बघताच वसंत ऋतूतील फुलांनी डवरलेल्या रमणीय वनराजीने मन आकर्षित व्हावे तसे अष्टावक्राला झाले. त्याने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा तिच्या पित्याजवळ प्रकट केली. वदान्याने म्हटले, तुला माझी कन्या हवी असेल तर मी म्हणतो तसे करावे लागेल. तू उत्तर दिशेची यात्रा कर. तेथून जेव्हा परत येशील तेव्हा तुझा विवाह माझ्या कन्येशी होईल. अष्टावक्राने वदन्याच्या आज्ञेप्रमाणे यात्रा आरंभ केली. पर्वतश्रेष्ठ हिमालयापर्यंत तो पोचला. तेथे विश्रांती घेऊन तो कैलासाकडे निघाला. तेथे त्याला कुबेराचे स्थान दिसले. कुबेराने त्याचे स्वागत केले. कुबेराचा ऐश्वर्यशाली पाहुणचार घेऊन तो पुढे निघाला. कैलास, मंदार व हैम या पर्वतांना ओलांडून त्याने सपाट प्रदेशात प्रवेश केला. त्या ठिकाणी अष्टावक्राला कुबेराच्या महालापेक्षाही उत्कृष्ट असा प्रासाद दिसला. येथे कोणी आहे का, अशी त्याने विचारणा केली असता दरवाजातून 7 कन्या दिग्देवता बाहेर आल्या. त्यांच्या सौंदर्याने तो चकित झाला. त्याने आपल्या दुबळ्या होत असलेल्या मनाला आवर घातला व धैर्याने तो पुढे गेला. त्या कन्यांनी त्याला आत आमंत्रित केले. आत गेल्यानंतर त्याला एक धवल वस्त्र परिधान केलेली, सर्व आभूषणांनी मंडित असलेली वृद्ध स्त्री दिसली. तिला अभिवादन करून अष्टावक्र आत आला. त्या स्त्रीने त्याचा सत्कार करून त्याला उत्तम आसन व भोजन दिले. त्यानंतर त्या 7 कन्या तेथून निघून गेल्या. रात्र झाल्यानंतर थकलेल्या अष्टावक्राने त्या स्त्रीस म्हटले, हे महान स्त्रिये, तूही आता निद्रा घे. रात्र बरीच झाली आहे. त्यानंतर तो झोपण्यास गेला. तेथील उत्तम मंचकावर त्याला झोप कधी लागली ते कळलेच नाही. मध्यरात्री ती स्त्री त्याच्या मंचकावर आली. ती थरथर कापत होती. मला अतिशय थंडी वाजत आहे, असे ती म्हणाली. अष्टावक्रने तिचे स्वागत केले. तिने त्याला आलिंगन दिले. परंतु अष्टावक्र विकारहीन व लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे पडून राहिला. तो असा तटस्थ आहे हे बघून ती स्त्री दुःखी झाली व म्हणाली, तुला बघून मी कामाने मूढ झालेली आहे. तू माझ्याशी समागम कर. तू माझ्यावर प्रेम करशील तर हे सर्व वैभव तुझे होईल. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. मी तुझ्या अधीन राहीन. पुरुषांचा सहवास स्त्रियांना जेवढा श्रेष्ठ वाटतो त्यापेक्षा दुसरे काहीच त्यांना श्रेष्ठ वाटत नाही. हे स्त्रिये, मी कोणत्याही परिस्थितीत परस्त्री गमन करणार नाही. धर्मशास्त्र या गोष्टीला परवानगी देत नाही. मला विषयोपभोगात रस नाही. मी विवाह करणार आहे, कारण संतती निर्माण करावी अशी धर्माची आज्ञा आहे. स्त्रियांना कामी पुरुष जितका प्रिय असतो तेवढे देवही प्रिय नसतात. त्यांना प्रेमाची उपजतच आवड असते, परंतु सहस्त्रावधी स्त्रियांपैकी एखादीलाच खऱ्या प्रेमाची प्राप्ती होते. तसेच शेकडो स्त्रियांत
एखादीच स्त्री पतिव्रता असली तर असेल. या स्त्रिया पित्याला ओळखत नाहीत की कुळ, भाऊ, पती, पुत्र, धीर यांचीही जाणीव त्या ठेवत नाहीत. प्रचंड नद्या स्वतःचे काठ नष्ट करतात, त्याचप्रमाणे स्वतःच्या वासना शमविणाऱ्या स्त्रिया कुलाचा नाश घडवून आणतात. तू येथे थांब अथवा जा, तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तिने कितीही विनवण्या केल्या तरी अष्टावक्र तिला बदला नाही. पण त्याला कळेना की हा भ्रम आहे की वस्तुस्थिती आहे. दुसरा दिवस उगवला आणि मावळला. दुसऱ्या रात्रीही ती स्त्री परत त्याच्या मंचकावर आली. तेव्हा तो म्हणाला, हे थोर स्त्रिये, मला परस्त्रीबद्दल खरोखरच आसक्ती वाटत नाही. तू हा विचार सोडून दे. तेव्हा ती म्हणाली, मी स्वतंत्र आहे, परस्त्री नाही. तू स्वतंत्र कशी हे मला समजत नाही. अशी स्त्री त्रिभुवनात कुठेही नाही. स्त्रीच्या कौमार्यावस्थेत पिता तिचे रक्षण करतो, तारुण्यात पती रक्षण करतो आणि वृद्धावस्थेत पुत्र रक्षण करतात. स्त्रियांना स्वातंत्र्य नसते. अष्टावक्र विचार करू लागला, हिच्याद्वारे वदान्य ऋषी आपली परीक्षा तर घेत नाहीत ना. ही कधी वृद्ध दिसते तर कधी कन्येचे स्वरूप धारण करते. ही माझ्या मार्गात विघ्न आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु माझे निग्रह सामर्थ्य आणि धैर्य यांच्यापासून मी कोणत्याही रीतीने विचलित होणार नाही. धर्माचे अतिक्रमण मला रुचत नाही. मी सत्याचरणानेच माझ्या पत्नीचे पाणी ग्रहण करेन. अष्टावक्राने त्या स्त्रीला विचारले, हा सर्व काय प्रकार आहे? कधी तू कुरूप दिसतेस तर कधी लावण्यवती असतेस. माझ्या अभिलाषेने तू असत्य बोलू नकोस. तेव्हा ती स्त्री त्याला म्हणाली, आकाश आणि पृथ्वी यात सर्वत्र स्त्री पुरुषांची परस्पराविषयींची इच्छा असतेच. तुझे चित्त स्थिर करण्यासाठी मी ही सत्व परीक्षा पाहिली. विचलित न होता तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. वदान्याने माझ्यावर जे कार्य सोपवले होते ते मी पूर्ण केले आहे. मी उत्तर दिशेची देवता आहे. तू सुखाने आपल्या घरी परत जा. अष्टावक्रने तिला प्रणाम केला व तो परत येऊन वदान्याकडे गेला व सर्व हकीकत त्याला सांगितली. तेव्हा वदान्य म्हणाले, माझ्या कन्येसाठी तू योग्य वर आहेस. योग्य नक्षत्र बघून तू माझ्या कन्येशी विवाह कर. या कथेत स्त्रियांबद्दल जे गरळ ओकलेले आहे त्याचे औचित्य समजत नाही. कामभावनेने स्त्रिया काय वाटेल तसे वागू शकतात हे विधान धाडसाचे आहे, यात शंका नाही. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.